कसं आहे 6 जणी आम्ही झालं म्हणलं आम्हाला दाटून होऊन राहिले आता अमरावती लोक जायला भुई होती माणसाची मग तुम्हाला काय माहित आहे मग तुम्ही येऊ नका आमच्या याच्यात तुम्ही तुमचं पागा आहे तो मग चालले तिघी लेकरं बाकरं हे ते काय ट्रॅक्टर आहे का ते तुमचं तर हेच आहे काही बी नीट बाबा हो काही म्हणलं बसावं तर नाही माझ्या जागा नाही दाटण होते हे होते अहो म्हणलं बाई म्हणलं भाड्यानं केली ना गाडी लक्ष्मण भाऊन त्याने आम्हाला पाठवलं जा म्हणे बसा म्हणे बाया नाही या म्हणे आम्ही आता त्या भानुच्या गाडी नेऊन राहिलो म्हणे आम्ही मना नेऊन राहिलो का बसलो नका गाड्या पाहिल्या नाही आम्ही मानवऱ्यानं म्हणलं मोठी गाडी आणली पण आम्ही त्याची घेऊन नाही राहिलो त्याला मार्केटात जायला लागते म्हणून म्हणजे बाई म्हणलं मुकी बस म्हणलं लोकांच्या पेट्रोलच्या भरोशावर जात नाही म्हणलं मी याची 20 रुपये 50 रुपये जमा करू स्वतःच्या पैशाने टाकतो म्हणलं जातोस तुम्हाला मायबाल बुत्या त्या लक्ष्मणला पैसे दिले का मला का मागत दिले म्हणलं मनाला काढलेलं आहे गाडी ते जा तू त्याला सांग म्हणा आम्हाला जागा नाही म्हणायची मग किती बाया बसवायला यायची नाही 5 बायावर बसत नाही यायची जा तिकडे म्हणजे बाई जाऊ द्या म्हणलं त्याला जाऊ द्या आपण काही जाऊ नये त्याला आता त्याला हरिकला जाऊ दे त्याला बाबा तुम्ही काही भांडण नको करू बाबा मग लक्ष्मण जोड जा त्याला म्हणा बसत नाही म्हणा गाडी लहान आहे नाही मागं 3 बसते पुढे 2 बसते आता तेच तर आम्ही 4 जणी मागं काय बोलायचं काम आहे 2 बाय जागा किती हे बा म्हणलं शांताबाई तुम्ही राहू द्या आता तुम्ही काय बोललो का ना आम्ही आमचं पाहून घेऊ काय नाही असं नाही येणार आम्ही जा काय नाही आज आमचं डोक्यात नको जा तुम्ही याटून जा ना तुमच्या घरी याटो करा ना म्हणजे आमच्या लायकी याटून जायचे नाही तुमच्या 4 व्हीलर ना सांगू राहिला मोठ्या म्हणलं आमच्या जोडी म्हणलं तुम्ही जास्त दाखवू नका म्हणलं बाई गुंपा बाई बाबा बायाचे भांडण काही समजतच नाही जा बरं बाई मंजुळा बाई तू जा लक्ष म्हणलं म्हणा आमची सोय लावा म्हणा काय नाही जा सांगा म्हणा तुम्ही आम्ही कॅन्सलच करू राहिलो चला चला बाय चला घराकडे जावा तुम्ही जा 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 वापस कोण आला म्हणून तुम्ही गेला ना का गाडीनं गुंपाबाईच्या गाडीने जा म्हणून तुम्हाला असं म्हणजे त्या टपावर जाऊन बसा का म्हणलं त्या गाडीच्या 5 सीटा नाही बसत त्या गाडीतून चला जा बसा चालले मोठी होणार का आता भेटेलच गाडी आहे बरं पण त्याचा किती तोरा मिळू राहिली ती सांगू राहिले येऊ नका जाऊ नका ना साहेब इतक्याच बसते तितक्याच बसते आम्ही येऊनच नाही राहिलो कॅन्सल करतो आम्ही आता तसं हो का म्हणजे जागा नव्हती का त्याच्यात जागा कायची काय 5-6 जणी आधीच होत्या तवरून दिलं सकाळपासून आहे काही निघा लागते 8 नाही वाजता हजर होत्या मग आम्ही काय जाणार आता कसं करतो माऊली याटून घेऊन जा ना मग याटो काढतो याटो गिटून नाही जात म्हणलं आम्ही असं लय हुशार आहात तुम्ही लहान लेकरं घेऊन आम्ही याटून जा म्हणता तुम्ही त्या गाडीत हिंडा चालले मोठे चला म्हणलं गाडी नेऊ द्या मला नाही गाडी नको येऊ ना आम्हाला तिकडे मार्केटचं काम आहे मार्केटमध्ये हराशी करावं लागते मला मग मला 1-1.5 वाजता निघा लागते मग आतापासून काय जाऊन तुम्ही काय करणार मी वेळेवर येणार आहोत तिथं तुम्ही समोर व्हा तुम्ही मी येतो बरोबर टाइमशीर जाऊ द्या आम्ही येतोय नाही आता जाऊ द्या आम्ही निश्चय केला लग्नाला येणार नाही कायच येणार नाही झालं आमचं काय फिटलं आम्ही येणार नाही असं नसते ना भेपा मी काय म्हणलं काळजी करू नका तुम्ही मी लक्ष्मीला जाऊन भेटतो काही ना काही सोय लावा लावतो याटून जायची इच्छा नाही तुमची ठीक आहे राहू द्या काही गरज नाही आम्ही येतच नाही जाऊ द्या मी येतो ना भेटून येतो ना बा लक्ष्मीला सांगतो मी सोय लावा म्हणून काही ना काही एखादी गाडी दुसरी करून घेऊ क्रुझर काही ते काही टेन्शन नाही एवढं काय लक्ष्मी असे काम असते का बाया कमी फिरल्या आता घरी आल्या म्हणजे आम्ही जातच नाही म्हणते ते आता गाडी लहान आहे आपल्या गुंपा मामीची ते काय ती कसे काय जाणार आहे ती 5 सीटा बसते त्याच्यात हे बाया पाहिलं 10-12 कसं काय होणार आहे ऍडजस्टमेंट सांग बरं तू म्हणजे एवढा माझा का मला गुंपा मावशी आहे दोघी ते आणि समजा तुमच्या घरच्या बाई असं वाटलं मला म्हणजे काय आमच्या घरच्या बायाने यावंच नाही का म्हणलं तसं सांगा बाबा मी येत नाही मग राहू द्या शिवलाल भाऊ जाऊच नाही आपण नाही तसं नाही ना तसं नाही म्हणलं मला बा हे गाडी आता याच्यात दाटून राहिली इकडे काही ऍडजस्टमेंट होत नाही तिकडे आता म्हणलं मला याच्यात नाही 10-12 आणि तिकडे समजा 5 जण होतं असं म्हणलं 12 ते 17 लोक होईल असा अंदाज होता आता मग बायच नाही राहिला नाही आता ते 5-6 जणी आधीच आहे म्हणते तिथं आणि आता हे 3-4 जणी म्हणजे 10-12 बायाचं हे सुन राहिलं तुमची आई एक अजून मग इतक्या जर बाया म्हणल्यावर 10 ते 15च्या बाया सुन राहिल्या आणि तुम्ही आपण समजा 5-25चं बजेट आहे ना हो 25-30 होते का रे बाबा त्याला एखादा आदर्श विवाह होतो तर त्याच्या मोठावर एखादा अरे मी काय म्हणलं शिवलाल आम्ही आमच्या पोरीने येतो म्हणलं बुलेट गिलेटनं एवढ्यात ॲडजस्ट करून घेते हो काही बायाला म्हणा राहू द्या म्हणा काही बायाला या म्हणा इतके जण असते का तसं नसते ना सरपंच साहेब तुम्ही राजा कसे बोलून राहिले कोणी नाराज होत असते मग अशा ह्याच्यातनी आपल्याला वाटते मग नाराज कोणी झालं नाही पाहिजे चांगलं लग्न सुखात झालं पाहिजे लक्ष्मणराव मी काय म्हणतो एखादी क्रुझर अजून सांगून टाका जाऊ दे तिकडे तसं करायला लागलं नाही का नाही मग तसंच कर हो मी काय म्हणलं करून टाकवा जाऊ दे हो ना पण आता कसं काय आम्ही आता इकडेच तर 10-15 लोक आहे 10-15 बाया बजेट नाही बसत क्रुझरने बी पण मी काय म्हणतो आपलं शांताराम भाऊ लक्झरी सांगितलं का चालन का म्हणजे कसं भाड्या नाही पुरण आपल्याला सगळेचे सगळे लोक बसा नाही बी हो लक्झरीच का बापा आलं का लक्झरी म्हटल्यावर तर झालं मग आता पाय बा आता तो हिशोबाने तुला काय पुरते ते लक्झरीच पुरते काऊन घ्या 3 गाड्या 4 गाड्या घेतल्यापेक्षा सगळ्या बाया बिन माणसं बी आपल्या लक्झरीत बसले चालले हे 3 गाड्या कॅन्सल जाऊ दे भानू राहू दे म्हणलं आपली आता वक्तात भाडं गेलं का आमचं अरे मग तसं नको ना एक गाडी राहू दे आपली संघ आपण तू आम्ही मोजके म्हातारे लोक याच्यात बसू आपण आणि बाकीचे समजा लक्झरी जाऊ दे एक गाडी असू सांगा आपल्या मागं पुढे तसं म्हणता नाही का बरं ठीक आहे आता एक गाडी भानूची आणि एक लक्झरी सांगून देतो मग ठीक आहे मग फोन मारून देतो मी 1 मिनिट फोन लावा लवकर आणि सांगते काय आहे त्याचं लक्झरी सांगून टाक जाऊ दे जमणार मग शिवलाल भाऊ आता काय टेन्शन आता मी फोन लावून देतो लक्झरीवाल्याले तोपर्यंत तुम्ही आता कसं करता मग तुम्ही आता आमच्या संघ येऊ राहिले का काय करता मला तुमची गाडी आहे ना नाही मी थोडं मार्केटात जातो तुमचं सगळं निरेपिरे झालं की तुम्ही इथून 10-11 वाजतेच तुम्हाला तर तुम्ही तिथं पोहोचले की मला फोन करा म्हणजे मग मी येऊन जातो तोपर्यंत मग काय अर्ध्या 1 घंटे तिथं पोहोचतो मी मार्केटचं काम आहे ना मामांग म्हणून म्हणलं पण लय उशीर नका करू तुम्ही लसले समजा 11:45 पर्यंत निघता तिथं म्हणजे आम्ही पोहोचलो की तुम्ही लवकरात अर्ध्या तासात आले पाहिजे तोपर्यंत आम्ही चहा पाणी काही नाश्ता करून घेऊ नंतर पाहू नाही हे बा नाश्त्याचा खर्चच करू नको जेवायला पैसे तेवढेच लागते नाश्त्याला तेवढेच लागते मी पाहतो कोणतं हॉटेल गिटेल चांगलं आहे सांगितले आपल्याला अमरावतीचे कोणकोणते आहेत लोकांना त्या हिशोबाने पाहू एखादं बरं ठीक आहे आता बरं तुमच्या मनानं पाहिजे कोणता आहे मला आता एखादं 5 स्टारमध्ये घुसा लागत नाही का मग जाय तिकडे 25-30चा झोड पाहिजे बरं ठीक आहे ना करतो मी त्याचं नको तू काळजी करू तू फक्त इकडलं पाहिजे लक्झरीचा निघतो आम्ही आता जा लागते आम्हाला
बरं शिवलाल भाऊ ते 5 लाख रुपये दिले तुमच्याजवळ ते व्यवस्थित घ्या म्हणलं सांगा, नाही तर फालतू कसं गडबडी दा तुम्ही राज मार्केटच्या तुम्ही. नाही ना काळजी नको करून तू 5-6 लाख रुपये चिल्लर गोष्ट आहे माझ्यासाठी. 30-40 लाख रुपये खादोडीची बॅग घेऊन येतो ना मी मार्केटात ती पुऱ्या. मग हो काय सोपा आहे का चुकाट्यावाल्यावर हात टाकणं काय काय चला आता येतो आम्ही. लागा कामोकामी लागा लवकर फोन लावा. हॅलो हां हां बोला जाऊ बा बोला बोला. हॅलो मामाजी, मी काय म्हणत होतो, तयारी झाली का तुमची? हो हो झाली ना तयारी आहे. निघायचीच तयारी तेव्हा ड्रायव्हर येऊन राहिला घरून. हो हो 2 मिनिटात आलोच म्हणे मी. आता निघूनच राहिलो आम्ही. हो तुम्ही निघाले का तिथून? हो तेच म्हणलं, तर त्यासाठी फोन आला की थोडं लवकर काही निघू नका म्हणलं तुम्ही, अर्धा तास लेट निघा. कारण की कसं आहे, आमचं गाड्यात अजून बंदोबस्त नाही बसला. आता गाड्या आहेत 2, माणसं झाल्या 20-25. तर म्हणून कसं लक्झरीचं आता ठरलं आमचं, किंवा लक्झरी सांगायची, लक्झरी आली की निघाले मग एखाद्या मला सगळे. तर बा माझा वय म्हणा हात जोडा, मग काय हात टेकले माझा. अरे बा जवळ बापू, मी काय म्हणतो, इतके लोक असते का हो कपडा घ्यायले? 20-25 लक्झरी सांगू राहिले तुम्ही. मेवणे आला वाटते नाही का? मेवणे आले का? हो संतोष आला वाटते नाही? हो हो संतोष आला ना, ते रात्रीच बोलावून घेतलं. हो मग म्हटलं चाल बा ये कपडा घ्यायला आला ती. तर मी काय म्हणत होतो, मग कसं करू राहिलं लक्झरी गिक्झरी काही आवश्यकता नव्हती ना हो. इतके लोक काय सांगितले म्हटलं तुम्ही. तुम्ही तर म्हणे आपण 4-5 जण बस एवढंच आहे म्हणे. ते कसं झालं, शिवाल बोलायला रात्री घरी हो म्हणे, कसं लोक नाराज होते बा, आम्हाला सांगा दोघालेच कसं सांगा. मग दोघा 4-4च्या 8 8 झाली 20 असं झालं. ते बाय तवरल्या झालं ते. तर बाप्पा हो लयच झालं ना. पण ते एवढी इतके मोठे लोक म्हटल्यावर लयच झालं ना हो. हा पहा बा तुमच्या हिशोबाने काय तुम्हाला जे योग्य वाटेल ते. काय हरकत नाही, मी आता बस लक्झरीवाल्याला फोन केलेला आहे, ते निघणार आहे तिथून. हो येऊ राहील लक्झरी जवळपास आता 10-15 मिनिटात तिथून निघाली की अर्ध्या तासात तिथं. हो येतो आम्ही, बरोबर फोन करतो तुम्हाला निघायच्या आधी. लय लवकर काही निघू नका. बरं ठीक आहे तुम्ही सांगतो सर. तुम्ही काय म्हणत होतो, फक्त शिवलाल भाऊला विचारता बरं, ते पैसे 5 लाख रुपये त्याला आणा सांगितले तुम्ही. हो ते आणले का म्हणून सोबत. समजा आपण सध्या 2 दिवस साईडवर आणलेले आहे, कापूस द्यायचा आहे द्यायले. तर म्हणून म्हटलं त्याला विचारून घेतात तेवढं. हो ना रात्री समजलं ते पैसे आणले म्हणून तुम्ही. हो तर आताच विचारलं मॅम, पैसे बरोबर घेतो सांभाळून. ते म्हणे व्यवस्थित आहे म्हणे, काही काळजी करू नका म्हणून तुम्ही. हो पैसे द्यायचेच पैसे आहे. हो तेच म्हणलं बाबा कसं पैसे आहे त्याच्यापाशी ना, आपण जाऊ तिकडे कपडा घ्यायला मग काय देतात तिथं. हां तेच म्हणलं बरोबर लक्ष ठेवतं त्याच्यावर जरा. लक्ष आहे ना, पण तुम्ही कसं असे कामं नका करतो, तसे माणसावर पैसे काय द्यायचे. तेच म्हणलं. आपण घेतलेच कुठं हातात. जोपर्यंत आपण हातात घेतले नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार आहे. त्यांना हरवले का काही करू तिकडे. हां ते पायन खाजोडे पायन आपल्या हातात थोडी पैसे भेटले. हो ते बरोबर आहे तुमचं. बरं जाऊ द्या मग, आता काही हरकत नाही आपल्याला. मी सांगतोच तुम्हाला, फोन करतो लक्झरी आली की. ठीक आहे मग. विचारायचं काम आहे का? अरे बसा ना बांद्रे बसा ना, काय खंदीला बुजराय 7-7 गेम. लवकर काढायच्या नाही का गाड्या? आमची गाडी ओके आहे बिलकुल. तुम्हाला बसून दिलं की निघणं आहे. चला बसा लवकर. बसा लावलं तुम्ही. हाय तरी का सीट तरी ते मागची ठेवली. किती उचलते ते मागची. स्पीड ब्रेकर आला का नाही तर माणसाचा वरे उडते राजा. फालतू कंबर मोडी फोडली तर बसा लागं. बसले आपले कपडा घ्यायला जाण तिकडे, आमचं इतकं इंधन करून घ्या. हे पण मला जागा चांगली असेल तर येतो, पण नाही मी मागाडी देतो. मी नाही मला याच्यात नाही बाबा, कठीणच काम दिसते. बरं हे बा खंदीला बस तुम्ही गाडी द्या बा, मी येतो लक्झरीत. काय करता आता? जाऊ दे माऊली भाऊ, तुमचं काय ते मागची सीट आहे शिल्लक, त्यात काय आपण बसत नाही बा, म्हणून म्हणलं आपण पुढची असेल तर येतो. अरे नखरे करते लोक नाही का? याटून जाते ना बा रोज. आता काय करा आता, जाऊ दे. हे बा मी काय म्हणतो माऊली भाऊ, तुम्ही बी आमच्या द्या. जाऊ दे आमच्या आहे जागा आता. बाकी बसलेले सगळे पद्धतशीर झुंबर पाहिजे मला बरोबर लक्ष ठेवतो. आता काय आमच्या मागं येऊ दे. बरं आम्ही हो ना, तुम्ही काळजी करू. मागं पुढे झालं तरी टेन्शन नाही. अमरावतीला कुठे थांबा, बंडाऱ्या पैसे थांबा का? आपल्याला बंडाऱ्याला थांबायचं आहे. सगळ्या गाड्या तिथे एकत्र येऊ द्यायच्या, तिथून मग एकसारखं जायचं विजिलँडले. तिथं कपडा चांगला भेटते, सस्ता भेटते, टेन्शनचं काम नाही. ते सस्ते धाबा काय करायला लागते, कुठे घेणार आहे? बरोबर हॉटेलचं पाहिलं का? हॉटेल कोणतं केलं काय? बुकिंग केलं का मला? हो ते हॉटेलचं पाहिजे, ते शिवलाल तिकडे दिलं ते पाहिजे काय आहे. हो तुम्ही जा आता, काढा लक्झरी. चला ड्रायव्हर साहेब काढा बरं लवकर, काढा बाहेर काढा पटकन गाडी. बरोबर ठीक आहे काढतो. चला मग करू सुरू मग. ठीक आहे या मग तुम्ही आता चालले मग संग. मग चला म्हणलं मग देतात भाऊ, तुम्ही बसून घ्या मग लक्झरीत. आता आम्ही येतो गाडी ना. ठीक आहे चला आता लवकर फटाफट काढणे आपल्याला. शिवलाल भाऊ तुम्ही या म्हणलं मग लवकर. जास्त उशीर काय करू नका. मार्केटला झालं की तिकडे बंडाऱ्याला येऊन जा मग पटकन. हो ना आमची काय काळजी करू नको, बिलकुल हे टाईमवर पोहोचतो आम्ही. टेन्शन नाही. फक्त आम्हाला टच मार नाही. घनश्याम बोले बस निघालो. पैसे घेतलेले काही काळजी करू नको. व्यवस्थित सासरेबाला फोन करून देतो निघालो म्हणून. हो करतो त्याला फोन करतो दादा. हो ठीक आहे चला मग आता लवकर चला. काय म्हणतो ते डिझेलचे पैसे पाहिजे होते भाऊ. हो ते असतेच तुमचं नाही का? किती देऊ मला डिझेलले? आता कसं 10,000 रुपयात आपली लक्झरी केलेली आहे. हो 3,000 रुपये देऊन द्या डिझेलले. हो नंतर तिकडून आले 7,000 द्या. नंबर सांगते. हो काय फोन नंबर सांगते. हो फोन पे नंबर सांग. बरोबर लिहा मग. हो लिहा सांगतो बरोबर. लवकर चला म्हणलं, कोण आहे आपल्या गाडीत? चला लवकर चला म्हणलं चंद्रभाऊ. काही येते लक्झरी यायची तर. हॅलो हा मी काय म्हणतो, आली का लक्झरी? आली का जवळ बा? हो निघाले आता. बा नेमकं फोनच करणार तुम्हाला. आम्ही बसलो आता गाडीत. काढा गाडी काढा तुमची बी. आपलं बंडाऱ्याला आली की मला फोन करता. आली का? बरोबर ठीक आहे चला निघतो मग आम्ही आता. हो ना आम्ही बसलो वाट पाहत मगापासून, काय करावं काय नाही. हो ना बरोबर ठीक आहे या पोहोचतो आम्ही तिथं. बरोबर या मग तिथं नाश्ता करू मग. या लवकर हो ना तुम्ही काय काळजी करू नका. बा सोयाबीनचं तिकडे खाली टाका तिकडे. आणि म्हटलं बा सोयाबीन 44 पर्यंत चालू आहे बरं. नाही तर मग मसाला झालं तर झालं, कमी झालं हे झालं. तिकडेच रेट नाही अजून वाढले. मी काय करणार? या तुम्ही घेऊन या, काही काळजी करू नका. शिवलाल भाऊ आहे सगळं आहे. हो या तुम्ही हो आहेत ते. निरा फोन आहे म्हणलं, भयानक आवा करायचा. काय करावं काय नाही. चला म्हणलं लवकर हरायला सुरू करायला लागते आपल्याला फटाफट. टाइमपास नका करू. आले का तुम्ही? चला लवकर. हो ना तर मी काय म्हणत होतो, आपलं घनश्याम भाऊ मी 2-3 हराच्या मारतो. नंतर आम्हाला जायचा कपडा घ्यायला. लक्ष्मणराव आहेत का आपले? हो त्याचा कपडा घेणार आहे. तर म्हटलं कसं अमरावतीला जाणार आहे आम्हाला. तर हे बा मी 11-11:30 पर्यंत निघतो म्हटलं.
आज कुठं चालला तू? आज का जाता टाइम आहे का राजा? आता लोकायला कसं कर्ज भरणं आहे, ती कसं मालिकनं सुरू आहे लोकांचं जास्तीत जास्त. 31 मार्चनं कसं आवक लय वाढली ना, म्हणून म्हणलं आज तू कुठं जाऊ नको बाबा, आज इथंच थांबतो. नाही ना, अरे आपल्या भरोशावर आहे तिकडला कार्यक्रम. ఇంకా पैसे म्हटलं डिक्कीत आहेत गाडीच्या 5 लाख रुपये. मग तुम्हाला सांगितलं तर मी काल ती खातोडे साहेबाला भेटलो म्हणून. ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण राजा इथं कसं पाहिजे ना, आता मी एकटा काय काय करू? तू असे असे कामं नका करू बा. आता कमाईचा टाइम आला आणि तुम्ही राजा चालले सिलेक्ट सीझन मध्ये थांबता तुम्ही. मी काय म्हणलं आज कुठे जाऊ नको तू. काय बा घनशा भाऊ पाया पडतो तुमच्या राजा. ती माणूस आमची वाट पाहिजे ना, पैसा आमच्या पशी ती तिकडे कपडा घ्यायला गेले. सांगा आता काय करा मग आता तुम्ही सांगा, तुम्हीच सांगा ना. पण आता इकडे हरभऱ्याचं मार्केट पाहू का, तिकडे सोयाबीनचं पाहू का, ते कापसाचं पाहू, कसं काय करा मी एकट्यानं सांगा. तुम्ही तिकडे चालले आता म्हणता. हे बा तुम्ही असं करा, बबन राल पाठवून द्या ना तुम्ही. तुम्ही थांबा, तुमच्याशिवाय नाही ताल बस. हराशील पाहिजेच ना तुम्ही. मलाच तर किती जण भेटले, तुम्ही जाऊच नका म्हणते. पण आता काय करा, तिकडचं मोठं महत्वाचं आहे ते. तेच म्हणलं तो अचानक माल येऊन राहिला आणि तू म्हणलं तिकडे चालला, असं नको करू तू. हे बा या दोघाला पाठवू एक तू नको जाऊ. कायच करा बरं. हे बा मी काय म्हणतो घनशा भाऊ, असं करतो 12-12:30 पर्यंत थांबतो मी. पुरे हराशा मारून देतो मी जवळपास जास्तीत जास्त. बाकी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग पाय तुम्ही लाईन लावतो बरोबर. नाही त्याच्या काय तू आपणच करू राहिला. हे बा तू 2 वाजता जाय, 2 वाजता. येरी काही नसते तिथं. 2 वाजेपर्यंत काही जाऊ नको. फालतू आतापासून जाणं आहे बस नाही. ऐन वेळेवर पैसे द्यायला गेला तरी चालते ते. काय असं हे बा 1 वाजेपर्यंत लयसलं 1 वाजेपर्यंत थांबतो. कारण की जायला 1 घंटा लागते ना. मग काय 2 वाजे लोक गेलो पाहिजे तिथं. बरोबर. हे बा जाऊ दे आता पाहू काय पुढचं. पहिले हराशा मार पडतो. लवकर सुरुवात कर, जाय तिकडे पाय ते पुढचं. चला हरा मारा लागेल. 11-11:30 पाया लागेल नाही. बरं चला मग आता घनशा भाऊ लागो कमी चला. चाल ना महाराज शिवलाल, काय किती उशीर करायला, फोनावर फोन येऊ राहिला द्यायची. तर बरं लवकर फटकन चाल आता. बसला तिकडे गोष्टी सांगत. हो ना, का मला का घाई नाही का त्याची. पण आता घनश्याम भाऊ म्हणजे थांबलो. आणि हे बॅग म्हणलं मिरून राहिलं तुम्ही मार्केटात एवढ्या मोठ्या दिला एखाद्या झोडपा म्हणजे काही राजा बाबा तुम्ही का नाही एखाद्या व्यक्ती आपत आणता राजा ना. काय हे लष्टांग माग राहिलं, एक पैसे देऊन दिले त्याच्या हातात मी जाय तिकडे. याची काळजी आपल्या मागं. तर आता हे काय हे पा तू पैसे काय कर, अंदर ठेव बरं कुठेतरी गाडीत. काय करते पैसे डिक्कीत ठेवून देते. डिक्कीतनी खाली टायर असते का नाही, हो तिथं ते अंदर घालून डायरेक्ट. म्हणजे टेन्शनचं कामच नाही. हो ना, फालतू आपण ठेवायला का मागणी एखाद्यानं राहायला काच उघडा फुगडा दिला झोडपा तर काय करा. अंदर ठेवून दे बिलकुल. ते टायर असते टेपनी त्याच्या खाली घालून दे तिकडे. जाऊ दे. बरोबर ठीक आहे. मग आता मागं डिक्कीत ठेवून देतो. मग नाही का टेन्शनचं काम नाही, जाय तिकडे. चला मग आता डिझेल टाकला काय डिझेल आहे ना आपल्या गाडीत. तुला टाकलं किती आहे ना आपल्याला काय माहिती. तुला समजते पाहिजे काटान गिटा त्याचा. बापरे डिझेल तर लय कमी आहे त्याच्यात. काल असतं ते सिग्नल दाखवत जाते पेट्रोल पंपाचा. आता कसं पैशाचा फोन लावला नाही का लक्ष्मणरावले. मग आता आपल्या पैशाने चालता का बाबा. कपडा लक्ष्मणरावचा आपले पैसे खर्च करता का. बरोबर पाहतो लावून पाहतो फोन काय होतं. 1 मिनिट. हॅलो कुठे आहे म्हणलं, कुठे आहे तुम्ही. आताच निघालो बाहेर, मार्केटच्या बाहेर आलो. आता म्हणलं डिझेल पाहिजे. डिझेल काहीच नाही गाडीतनी. मला म्हणतात नाही व्हायची पंचायत म्हणून म्हणलं डिझेलसाठी पैसे टाक बरं माझ्यात. फोन पे आहे सुरू द्या. बरोबर ठीक आहे. हो ते राहिले सुद्धा नाही का तुम्हाला. किती टाकू मग, किती म्हणलं किती लागेल डिझेल. द्या ना बघ 2,000 रुपये द्या. गाडी केली असते मग तर किती रुपये गेले असते. 5,000 टाका. 2-2.5 टाका. 2.5 टाका. 2.5 टाकू नाही का. बरं हवा घेऊ आहे ना गाडीत. मग हवेचे टाकले 20 रुपये. नाही हाय हवा घेऊ आहे सगळं पद्धतशीर. बाकी सगळं मेंटेनन्स चांगला आहे गाडीचं. तू फक्त काय कर लवकरात लवकर 2,500 पाठवा. उशीर नाही झाला पाहिजे. उशीर तर होऊनच राहिला. मग काय लवकर निघा फक्त. आम्ही वाट पाहू तुमची. आता बडनेराला पोहोचतो आम्ही 15 मिनिटात. तोपर्यंत तुम्ही काय करा नाश्ता पाणी करून घ्या तिथं. बस आम्ही काय झुईजप निघतो आम्ही. आमचं काय गाडी कोणती आमची. ठीक आहे पाठवा पैसे पाठवा पहिले. हो ते पैसे आहे ना बरोबर. पैसे पाहिजे म्हणलं. पैसेच नको काळजी करू ना तू. पैसे दिले डिक्कीत घालून मी टेन्शन नाही आता ते. बस टेन्शन लोड नको घेतो तू. बरोबर ठीक आहे. हो ना आता शेवट लोक कसं माझं धुकदा कसं राहते ना. एक कपडा घेतला जा तिकडे मग नाही का. बरोबर ठीक आहे. आता पाठव 2 मिनिटं 2,500 नाही का. ओके. बापरे काय शिवलाल भाऊ कायची गडबड आहे म्हणलं ते. चौकी दिसू राहिले पोलीस लोक हे ते काय चेकिंग भावा. मार्चेंडिंग आहे ते बरोबर आहे. का लायसन फायसन पाय दुसरं काय पाहणार आपलं. लायसन तर आहेच आपल्यापाशी. नो टेन्शन. दुसरं काय गाडीची पॉलिसी गिरीशी काढायला जसं साहेबानं. खातोडे साहेबाला फोन लावतो मी 1 मिनिटात. हो कागद एकदा कुठं आहे म्हणला नाही का. मोबाईलवर आरशी पाठवून द्या म्हणला का. 1 मिनिटात. तेच म्हणलं ते फोन लावता येईल. ते कोणते कागदपत्र कुठे विचारता येईल. बोला काय म्हणता शिवलालजी. नाही ते समोर पोलीस चौकी आहे. हो मॅडम कसं आहे गाडी आहे तुमची. आपल्याला लायसन गिसन आहे सगळं आहे. फक्त म्हणलं गाडीचे कागदपत्र जर मागितली तर गाडीत आहे का आपल्या ड्रॉपमध्ये पुढच्या का म्हणलं मोबाईलमध्ये आरशी गिरशी. ते आपल्या त्या याच्यातच आहेत ना. पॉलिसी आहे त्याच्यात ड्रॉपमध्ये. आणि बाकीचं लागलं तर आरशी मी त्या मोबाईलवर पाठवून देतो मी. त्या माझ्याजवळ आहे ते पाकिटात. 1 मिनिटात टाकतो. बस द्या टाकून द्या मोबाईलवर. हो त्याला दाखवून देईन मी सरळ विषय नाही. ड्रायव्हर आहे म्हणून सांगून देतो मी त्याला. हो त्याचा ड्रायव्हर आहे बा मी चाललो होतो असं सांगून देतो. मला काही अडचण आली तर मला फोन करायचा. काही टेन्शन नाही. जाय लवकर जाय. हो 1 मिनिट हो भाऊ ड्रायव्हर साहेब. मी काय म्हणतो काय चेकिंग काय करू राहिलेत मला पोलीस लोक तिथं. काय गडबड. अरे काही विचारत नाही. फक्त कसं लायसन गिसन पाहिजे माणसाजवळ. मला लायसन आहे का मला. हो तर ते गाडीने हुसकून पाय असं काही आहे का बा. असं तसं थैला गेल्या थैलीत आहे का म्हणे काही. मला काही नाही आपल्या पैसे काय बाबा. मग काय तिकीट पुढे पैसे नाही. डिझेल सोय नाही आमची. असं आहे ते. तसं म्हणजे जास्त काही कळक नाही का. नाही ते कसं डाऊट येणार आहे. डाऊट जर आला तर ती पूर्ण गाडी खोल फिटिंग करते ते. हो त्याचं काही सांगता येत नाही बा. हो कोणती तपासते कोणती पाहते विचारते जाऊ देते. माणूस पण काम आहे तसं. हो का बरोबर आपलं गाडीचे नाही. ठीक आहे आपल्याला आहे ना सगळं कागद आहे सगळं आहे. बरं चला मग येतो मग. धन्यवाद भाऊ. येतो शिवलाल. मी काय म्हणलं आपल्याला पैसे गिसे आहे तर पैशाचं काही वादा नसेल ना. पैसे विचारून का काही. पैशाचं काय करायला की त्याले अंदर आहे ते त्या स्टेपनीच्या खाली. मग मागच्या डिकीत मग ते काय पाहिजे ते वरे पाहिलं असतं. मग कागद विचारून ती आणून मग तुम्ही काय बोलू नका म्हणता नाही. हो रे हो करा लागेल निघा लागेल. नाही तर अर्धा तास जातं इथं. आणि झाला उशीर आपल्याला. हो करायचं सटकाच आपल्याला. रुको
ठोकता बाबा काय गाडीला ब्रेक आहे का नाही म्हणलं त्या हा एवढा आवाज देऊन राहिला तुला समजत नाही का म्हणलं टपऱ्या वाहना झाल्या का त्याला काय साईडला लावा दे. अरे बाप हे तर बिलाला वाटते नाही का. हो हेच होईल का. अरे बापा रे याची इकडे ड्युटी लागली का बाबा. हो इकडे कसा का आला बा. नमस्कार साहेब नमस्कार. बिलाला साहेब साहेब तुम्ही बिलाला साहेब. बिलाला स्वामी ते जाऊ दे माय वय आता कोणा सांगा आणि कोणा सांगा नाही ते नको सांगू मला वय काय पाय काय नको दाखवू इथं मला फक्त मला कागद दाखवू इथं लायसन आहे का तो आपशी गाडीची पॉलिसी काढायला आहे का बाकीचे गाडीचे कागद आहे का. हो साहेब बिलकुल साहेब मला मोबाईलमध्येच आहे आरशी पाठवलेली आहे मालकानं मला गाडी घेऊन पाठवलेली आहे अमरावतीला. तर म्हटलं बा आरशी आहे माझं स्वतःचं लायसन आहे अजून कागदपत्र पॉलिसी आहे दाखवून देऊ का सगळं. बरं ठीक आहे बाकी काही नाही ना लायसन आहे सगळं आहे नाही का. ठीक आहे पट वाटे नाही का हलगो मालगो दिसते मला. चला निघू का मग येऊ साहेब मग येऊ का. हो या आता बोला पैसे गिसे आहे का काही गाडीत नाही काही नोटा गिटा काही पेट्या गिट्या खोके. काही साहेब राजा तुम्ही काही कॉमेडीज मारता बा. आता आमच्याकडे कुठच्या पेटी आणि खोके चिल्लर चालर 50-100 रुपये मालकाने दिलेले आहेत नाश्ता पाण्यासाठी. बरं येऊ का मग साहेब येऊ. हो नसन पण ते आम्हाला पाहा लागते बाबा निवडणुकीचा कार्यक्रम लागेला आहे मग इकडल्या नोटा तिकडे जाते तिकडल्या इकडे येतात पेट्याच्या पेट्या म्हणून आम्हाला कसं काही अनलिगल गोष्टी आहे का बा चेक करणं आमचं काम आहे याच्यासाठी आम्ही इथं खास म्हणजे. हो बरोबर आहे. आता लोकसभा म्हटलं की नाही हो बरोबर आहे. आता तुमच्या मागे भरले कामं लागले नाही का हो नाही का. पाहा आता काही आता चेक करा आणि हे करा फालतूचे कामं. बरं पाहा तुम्हाला वाटत असेल तर डाऊट वाटत असेल वाटते काही आपल्याजवळ पाहा तुमची इच्छा. साहेब घेऊ का साईडला मग घेऊ का तपासून काही असलं नसलं चेक करून घेतो. हो तसं करून टाका हो त्याला वा साईडला लावून द्या गाडी काही पैसे गिसे तर नाहीच ना तरी आम्हाला कसं चेकिंग करायला लागते साईडला लावा तिथं. काय साहेब उशीर उराला आम्हाला कसं आहे अर्जंट जाणं आहे. एक तर आता घरून निघायला उशीर झाला तिकडचे तुई करून राहिले सर आमच्या मालकानं मला अर्जंट पाठवलं. आता तुम्ही म्हटलं इथं जर टाइमपास करसान तर आमचं तिकडे उशीर होईल ना. होईल ना म्हणजे काय तुमच्या मनाने आहे का दवाखान्यात जर असलं तर काही हरकत नाही बा सामानासाठी उशीर होऊन राहिला तर लाव साईडला लावा तू पहिले साईडला लाव. मी शिवलाल भोकनी नसते अगो बोलते फालतूची. नाही साहेब म्हणलं काही नाही काहीच नाही आमच्यापाशी. हो नसू देणार आहे बा पण तरी पाहा लागते ना आम्हाला वरून दबाव आहे ना आमच्यावर आमचं आम्हाला माहित राजा सुखानं भाकर नाही भेटून राहिली इकडे होय तिकडे साईडला लाव पहिले. काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं काय आहे तुमचं आल्या कशा हे 5 लाख रुपये म्हणलं ठणठण मोजले मी आत्ता कुठून आले हे आता लोक तर रुपया नव्हता 50-100 रुपये म्हणे आमच्यापाशी डिक्कीतने घातलेले का अंदर तुम्हाला काय वाटलं मला काही समजत नाही का निरा का म्हणलं का वरे कामा रिकामा आहे का रे हरामखोर हो सांगा म्हणलं कुठचे हो हे पैसे. नाही तसं काहीच नाही साहेब म्हणलं हे बा कुठचा नाही पैसा आमचा मेहनतीचा पैसा आहे. कपडा घेणं आहे म्हणलं कपडा घेणं तर त्याच्यासाठी घेऊन चाललो ते. म्हणजे आता लोक काय सांगितलं साहेबांना पाठवलं म्हणे सामान आणण्यासाठी आता म्हणतं कपडा घेणं आहे असं कोणाचा आहे कपडा घेणं. खरं ते कसं आहे आमच्या गावचे लक्ष्मण किरकिरे आहे त्याचा कपडा घेणार बिजली आणले अमरावतीले तर ते गेले पुढे आणि पैसे आहे महापाशी आता मार्केटातून आम्ही ते खादोडे साहेब आहेत ना आमचे तर त्याच्या बच्चे पैसे घेतले सध्याचे उसने आणि पोरीचा कपडा घेणार अर्जंटमध्ये तर ते तिकडे थांबलेले आहे. हे बा म्हणजे तू पहिले लबाड बोलला डबल आता लबाड बोल राहिला खराब बोल राहिला काय सांगाव तुय म्हणजे तुय म्हणजे मला समजूनच नाही राहिलं ना कहीचा म्हणतं कपडा घेणार कहीचा म्हणतं साहेबानं पाठवलं अर्जंट जाणं आहे. नाही ते आता तू काय कर बाबू पैसे बाजून चाल घे तिकडे मी फोन लावतो आता वरे कारण की हे पैसा आणला कुठं बहुतेक ट्रायल बेसवर तू घेऊन चालला वाटते बहुतेक मग नंतर तू जास्त नेण्याच्या फिक्रीत आहे की जमते बा तर आता तू इथंच थांब आम्ही काय करायचं ते पुढचं पाहतो आता. नाही साहेब तसं करू नका वरे करू नका ना फोन हे खरी गोष्ट सांगू राहिलं मी खोटं नाही ना पहिले बोललो मी खोटं तुमची गोष्ट बरोबर आहे पण कसं आहे आम्हाला वाटलं बा चटकन जाणं आहे म्हणून गडबडीत होतं म्हणून असं सांगितलं. नाही साहेब हे कसं आहे प्रकरणला लंब दिसून राहिलं मला कारण की गाडी याची नाही आहे पैसे दुसऱ्याचेच आहे हे कोण काय करून राहिला म्हणता आता याचा काय याच्याशी संबंध 100% याची गाडी चोरीची आहे आणि पैसे कुठून तरी मारेला यानं हे बा चला तुम्ही चला तिकडे चला. नाही साहेब तसं काहीच नाही ना साहेब पाहा लागतो तुमच्या हे बा तुम्ही फोन लावा ना तुम्ही गाडी मालकाला फोन लावा आणि ज्याचा कपडा घेणार त्याला फोन लावा खरी गोष्ट सांगू राहिलं मी. बरोबर आहे आलं लक्षात माय म्हणजे तिकडे 2 माणसं ठेवायला येतं फोन कोणाला लावायचं ते नाही का ते माणसं जर समजा तुमच्याच टीम मधले असेल तर जेणेकरून बा हो कपडा घेणं आहे म्हणजे आम्हाला काही समजत नाही. आता कसं सांगा तुम्हाला हे बा खरं साहेब खोटं नाही बोल राहिलं मी तुम्ही लावा ना साहेब ते फोन लावा तुमच्या ट्रुसलरवर चेक करा कोणाचा फोन होतं. नाही तसं नाही आता मी त्याला इथंच बोलावतो कोण होतं कपडा कोणाचा घेणार त्याला इथं बोलावतो आणि ज्याची गाडी आहे त्याला इथं बोलावतो तर सुटका नाही तर नाही. चला अंदर बसा चला. जर राजा बरोबर चला बसू तिथं लावा फोन लावा. इकडे आगा तुम्ही लक्ष राहा आम्ही तिकडेच पाहू राहिलो ते बाया ते दुकानावर घुसून राहिले ना कपडा काही घेता म्हणलं कपडा घेणार सोनं घेणार काही करता म्हणलं हे
त्याच काय जाणार माझ्यावर आमचं आम्हाला माहित आता हे बघ, सासरे बाबून राहिले की फोन नाही उचलून राहिला म्हणजे शिवलाल. आता आपण नाश्ता केला तिथं बळणे राहिले तर तिथं फोन आला तर येऊन राहिलो म्हणे. आता त्याचा फोन नाही लागू राहिला, काय करावं सांगा आता. म्हणजे काय कसं करावं माणसं, दुकानात जावं तर पैसे नाही लागणार का, माया घेऊ बी पण यायचा बापाले का देते करा हिशोबाला थोडं 100% मला वाटतं पाहायला काय सांगा फरार झालेच का 5 लाख नेले वाटते रे बाहेर. बरं मी काय म्हणतो त्याचा नाही तर आपला काशीरा चालावा, आपला बबन चालावा, ते लावून मारा. फोन लावला ना ते दोघा तिघाचे फोन लावून पाहिले पण नाही लागून राहिले. आता झालं काय नाही काय पण मग मोठं विचारात पडलं ना. आता एवढे जण येऊन बसले तर तिकडे आता दुकानात घुसले त्याला म्हणा थांबा म्हणा, बाकीचे काही खरेदी करायचे तर खरेदी करा म्हणा. तोपर्यंत कसं पाहता ते फोन लागते नाही लागत काय चौकशी करते माणूस. ते फोन कोणा झाला पहा बरं. हो पहा फोन कोणा जायचं नंबर. हॅलो बोला मला, कोण बोलता? बिलाला साहेब बोलून राहिलो मी. तुमचं नाव काय आहे म्हणलं? कोणतं बिलाल साहेब? हॅलो मी आपला लक्ष्मण किरकिरे. असं हो का? बरं बरं ठीक आहे. तर तुमचे काय कपडा घेणं आहे का तिथं विजिलँडला? हो साहेब कपडा घेणार म्हणलं सर महाराष्ट्र सांगितलं लोक आहे ना. हो कपडा घेणार म्हणलं अमरावतीले. असं हो का? बरं ठीक आहे. खरे लक्ष्मणराव किरकिरे आहे ना? तेच म्हणलं. नाही तर कसं आहे इथं 3 जण आम्ही पकडलेले आहे. त्याचे मोबाईल हे ते जप्त केले, नंबर काढला, तुम्हाला लावला. ते म्हणून राहिले की बा कपडा घेणं आहे. त्याच्याजवळ 5 लाख रुपये रक्कम सापडलेली आहे. त्याचं काही त्याच्यावर लेखाजोखा नाही, कोणते कुठून आणले, काय खरं आहे काय खोटं आहे त्याचं काही समजून नाही राहिलं. तुम्ही जिथं बी कुठं असाल तुम्ही लवकरात लवकर या पोलीस चौकीवर या. तिथं मधातनी मूर्तीच्या रोडला या तुम्ही लवकर मागं. हो ना मीच लक्ष्मणराव किरकिरे. हो खरी गोष्ट आहे ते पैसे आहे त्याने ते आमच्या सासरे वाचे आहेत ते येऊन राहिले. खरी गोष्ट आहे त्याच्यात काही खोटं नाही, सोडा द्यायले. असं बरं साहेब तुम्ही म्हणसान तसं काय का तुमच्या मनानं आहे का म्हणलं ते धरलं की दिलं सोडून. इथं या म्हणलं आधार कार्ड घेऊन तुम्ही. हो येतो. ठीक आहे या लवकर तुम्ही. काय तर ठेवा फोन ठेवा. कसं आहे ते पा केला काय जोडपा दिलास का नाही. आता किती आता 2 वाजून राहिले. आता म्हणजे तिथं बोलावलं म्हणजे खरं काय खोटं काय पाहासाठी आणली का नाही ती काय घरात कुठे म्हणून म्हणलं पैसे आधी आपल्या हातील करावं लागते मग निघा लागते. आता किती झाले आता आपण मला जायला लागत का आपण आता आपल्याला काय माहिती असं होईल ना हे होईल. आपण आता आपल्या ध्यानी म्हणे का अशा गोष्टी. ए बा तुम्ही काय करा, तुम्ही चालले जा. तुम्ही आता लक्ष्मण भाऊ तुम्ही जा तिथं. मी आणि पाहुणे आम्ही लोकांना सांगून देतो की बा तुमच्या काय खरेदी असेल तर करून घ्या. जरा झकड पडवर काय होणार आहे ना, लक्झरी आहे सगळं आहे. संध्याकाळी घेऊ कुठे जाणार आहे. तुम्ही जा 1 घंट्यात वापस या त्याला घेऊ द्या. जा आता काही नसते तेवढं. आपण नसतं झालं का नाही काम नाही धंदे नाही आता नसतीचे कामं. बा आता शांतरा बोले फोन लावा आणि भाण्याला लावा. त्याची गाडी घेऊन जातो आम्ही आता काय पाहुणे होती मग काय जरा नसती आपण लावा फोन लावा शांतरा बोले त्या भाण्याला. 1 मिनिट फोनवर पाहतो मी काय पाहतो. 1 मिनिट. अच्छा हॉटेल म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे का असं म्हणजे बरेचसे लोक आहे. तर समजा कन्सेशन तर नाही मिळणार म्हणा पण आता ते काय माहीत बा आपल्याला. पण हे हॉटेल चांगलं आहे. त्याच्यानंतर अजून मणिरत्नम चांगला आहे आणि ते एक तर मस्त आहे आपलं द ग्रँड मैफिल तिथंही मस्त मावला आहे बिलकुल. अजून ते राजकमल आहे वराठी थाट बिलकुल. आतिथ्य आहे. अजून आपलं कोणतं आहे रंगोली पर्ल अशा भरपूर आहे. पाहा तुम्ही तुमच्या हिशोबाने अजून विचारपूस करा कोणाला. म्हणलं कसं आम्ही हो वाडे आता बिजीलँडमध्ये कपडा घेणार पुरीकडचे समजा ते सगळे जण आम्ही समजा 25-30 लोक आहोत. आता म्हणून म्हणलं आमची सोय झाली पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला पाहायचं होतं की बा कसं पैशाची कमी नाही इथं. फक्त जेवण पद्धतशीर मनासारखं झालं पाहिजे. चांगलंच आहे. सगळे हॉटेल चांगलेच असते. फक्त तुमची मर्जी. तुम्हाला जिथं जावं वाटलं तिथं जाऊन पहा. त्याचा काय विषय आता ते तुम्ही पहा काय आहे. तेच म्हणलं कसं लेडीज संघ आहे व्हेजही पाहिजे नॉन व्हेजही पाहिजे. कसं म्हणजे असं असलं तर म्हणजे कसं इकडे तिकडे जायचं काम नाही असं होतं आमचं. सासूरवाडी आहे. मग सासूरवाडीमध्ये बी समजा व्हेज नॉन व्हेज बिलकुल एकदम मावला आहे. तिथे आहे चांगलं. पहा ना तिथेही पहा. मग तुम्हाला जायचं असेल तर ते पंजाबरावचा धाबा आहे पंजाबरावचा तिथं जा. चांगलं वाटलं राहिलं मग तसं हे बी पाहायचं मग जातो आता कसं कपडा घेतो पहिले कपडा घेतला की मग सगळी इकडे येतो. मग चला येतो भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हो ठीक आहे ना काही हरकत नाही. हो या तुमच्या हिशोबानं. हो तुम्हाला वाटलं तिथं पैसा तुमचा आहे तुम्हाला जिथं जावडलं तिथं जा. आमचं काही घेणं देणं नाही. मला समाधान तुमच्या काय राजा म्हणलं कपडा घ्यायचा राहिला ते आपले पाहू राहिले वाट कुठे गेले काय गेले. चला लवकर तिकडे म्हणलं का मी तुम्हाला असे मग चिल्लावते ना देवदास तिकडे. हॅलो बोला लक्ष्मणराव बोला. अरे चंद्रा भाऊ कुठं म्हणलं तुम्ही या नाही तर लक्झरी बशी या म्हणलं. मोठं कठीण काम झालं म्हणलं खराब काम झालं या लवकर या. काम झालं म्हणजे काय झालं काय म्हणलं फुकते करा जेवण. कुठं काय झालं रे बा काय झालं काय तर ते बिलाला साहेब कोणते व्हायचं ते मूर्तीच्या बरोबर ते चौकी नाही का तिथे यायला धरलं म्हणजे ते शिवल्याला यायले 5 लाख रुपये गाडी सापडले म्हणून. कुठच्या वेळ काय यायला काही सांगता नाही राहिलं. या म्हणजे तुम्ही आता तुम्हीच वागा लक्ष्मणराव म्हणून लवकर या म्हणजे इथं उपाशीच मरते वाटते. आता काही कठीणच दिसते मध्ये सापडले म्हणते आता पैसे तिकडे काय आता म्हणून लागते लक्ष तिकडे चालला. काय झालं काय म्हणते तेच सांगू राहिलं ना. काय झालं काय मग नेमकं झालं काय. आता त्याला पकडलेलं आहे तर मला जा लागते तिथं म्हणजे रोजगारी करायसाठी किंवा मीच होते माझेच पैसे आहेत. माय आता आहे बा तुम्ही मी भानू गाडीने चालले जाऊ म्हणलं लवकर या तुम्ही 3 जण चालले जाऊ या लवकर. राजा बरं आलो इथंच आम्ही बस जवळच होतो आलोच. बरं या मी झुंबरला तोपर्यंत पाठवून देतो. बाकीचे सगळे आहेत बाकीच्या खरेदी करायला लावता तोपर्यंत आपण चाललो मग तिकडून लवकर या फक्त. बरोबर आलो मग आता काय करता आता काय नसता घोरच केला येणं नाही काय राजा नसती आपणच करते मला वाटेच तरी काही ना काही घोर करतेच म्हणलं. आता कसं करता मग चालता 2 जण आपण भानू नाही का
जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता आपण आता जा लागेल आपल्याला पटकन. आणि मी काय म्हणलं, तुम्ही जा आता बाकीचे, त्याला काही सांगू नका अशी गोष्ट की बा शिवलाल झालं तर झालं, बसतील अजून कसं टेन्शनमध्ये. आता तुम्ही सांगा म्हणा तुमचं बाकीचे सामान खरेदी करा म्हणा, तोपर्यंत कसं मी येतो म्हणा पैसे काढून बँकेत गेले म्हणा लक्ष्मणराव, असं सांगून द्या बरोबर. मग सांगतो तसं सांगतो. कुठं करतो मग आता सगळ्या गावात वाचतो मग, नाही का? बरोबर, ठीक आहे. जा तुम्ही लवकर या, फक्त जास्त उशीर नका करू. कसं फुका लागला फळून राजा महाविंत हो ना. आता किती वाजते या, 1 घंट्यात या, लवकर या फक्त. हो ना, येतो ना, लवकर येतो ना. जा आता तुम्ही, आम्ही जातो आता लवकर. चला शांतराव बसा लवकर. कुठे हिंडून राहिले म्हणा तुम्ही? आम्ही वाटच पाहून राहिलो, कधी येतात. लवकर लवकर घ्या लागेल आपल्याला. अजून किती बाकी आहे आपलं. हा, कपडा राहिला, सोनं राहिलं, सगळ्या गोष्टी राहिल्या ना. पोरीला मेकअपचं सामान घेणार, सँडल घेणार. हा, कधी होते तुमची सुरुवात आता हे? हो ना, तेच सांगायसाठी आलो. तर आमचं कसं म्हणणं होतं, जरासं शियान पडू द्या. एवढ्या उन्ही ती कुठं कपडा घेता हे करता. हां, तर म्हणलं लक्ष्मणराव म्हणे जरासे थांबून ठेवा म्हणे. बाकी ज्याला काही खरेदी करायची असेल तर खरेदी करून घ्या. तर ते बँकेत गेले विड्रॉल करायसाठी. हो, त्याचे पैसे काढायचेच आहेत ना. हां, हो, तर येऊन राहिलेत ते. तर आता लक्षण भाऊचं बी बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. या म्हणा लवकर त्याले. तोपर्यंत मग आम्ही आमच्या खरेदी करून घेतो बाकीच्या. हो, काही हरकत नाही. काय करता, बायाला जर सांगितलं तर बाया सगळ्या गावात करायच्या होय, नाही का? हो, बरं आहे. हो, मस्त सांगितलं पाहुणे भावना. आता काही काळजी करू नका तुम्ही. आपापलं जे काही सामान तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणला. मग एक नवरीचं नवरदेवाचं सुरू झालं की मग तुमचं लावायचं नाही. मला हे घ्या लागते, मला ते घ्या लागते. घेऊन घ्या. हे मार्केट मोठं मार्केट आहे, बिलकुल भरपूर लाईन आहे. जिथं जे घ्यायचं ते घ्या. मस्त स्वस्त आहे, व्यवस्थित आहे. हा, व्हिजिलंटमध्ये आल्या. जा लोक जा. हो, चला. वा घरची कुठे गेली बरं बाई, बुटी गिटी मला बाई आई कुठे गेली म्हणलं. वा घरची बाई हे ते दिसलं का मला कुठं? हो, ते बेडशीट घेऊन राहिले बाजूच्या दुकानांनी. हो, जा म्हणलं, तिथं आहे ते. तेच म्हणलं आम्हाला काही खरेदी घेणं होत नाही. चला सर्व घ्या मला काही. चला तर चला मग आता काय का, पण लवकर काढायला लागत का लक्ष्मण पैसे राहायचे फालतू काही बी आपलं. ते शिवलाल आला का नाही म्हणलं अजून. शिवलालचं काही समजलं नाही बा. लिकीच करता बा जास्त. हो येऊन राहिले ते. हो, रस्त्यात आहे, आले येण्यातच आहेत ते. येण्यात आहे. बरोबर, ठीक आहे बा. चला काही घेऊन घेऊ आता. मला घ्यायच लागते. चला.